Dear students, today we learn the next article from current electricity part 2. What we have learned in the previous class, applications of potentiometer. Two applications we have learned. Now today we learn the third application. काय भेटायचं इथं मी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? Third application is third to compare EMF of cells by using sum and difference method or assist or oppose method. assist आणि oppose मेथडच्या साह्यानं दिलेल्या दोन सेलचा EMF आपल्याला कंपेअर करायचा आहे. तर त्यासाठी पोटेन्शियोमीटरची डायग्राम जी असेल ती काढायची बेटा. पहिला पार्ट ऑलरेडी आपण घेतलेला आहे. पॅरलल लाईन्स काढावर पटकन. ही तुमची पहिली लाईन 4 ते 5 अशा पॅरलल लाईन्स काढायच्या एकाखाली एक समान अंतरावरती. ही दुसरी लाईन, त्यानंतर ही तिसरी लाईन, त्यानंतर ही चौथी लाईन. डायग्राम सोबत काढत चला. आणि परत बेटा इथं ही इथं जोडायचं, त्यानंतर ही इथं जोडायचं. देन हिअर, अशा पद्धतीनं हे जोडायचं आहे बेटा. नेक्स्ट आणि मग इथं ही लाईन जोडून घ्या. वायरमध्ये कंटिन्युटी ठेवत चला. आणि हे सर्व वायर एका लाईनमध्ये, हे सर्व वायर एका लाईनमध्ये. आणि त्यानंतर इथं जे असेल इथून इकडे ॲक्युमुलेटर, अगोदरचा काढलेले डायग्राम आठवा तीच आहे. डायग्राममध्ये काही चेंजेस नाहीत. हे ॲक्युमुलेटर, हे ॲक्युमुलेटरचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल. त्यानंतर इथं एक की असेल, हे असे. कीचं दुसरं टोक जो असेल तो रिहोस्टॅट काढायचा. काय काढायचा? रिहोस्टॅट. हे व्हेरिएबल रेजिस्टन्स. रिहोस्टॅट म्हणजे काय असतं बेटा? व्हेरिएबल रेजिस्टन्स. आणि व्हेरिएबल रेजिस्टन्सचा हा जो टोक असेल हे अशा पद्धतीनं हा इथं घेतला बेटा. हा कोणता असेल? हा ए पॉईंट आणि हा बी पॉईंट. ॲरो दाखवायचं. ॲरो म्हणजे व्हेरिएबल टर्मिनल आहे रिहोस्टॅटचं. ही की आणि हे RH रिहोस्टॅट. तुम्ही पहिला पार्ट जो असेल तो पोटेन्शियोमीटरचा सेम आहे. याच्यामध्ये काही ॲप्लिकेशनमध्ये बदल होत नाही बेटा. आता त्यानंतर इकडे सर्किट चेंज होतं. हा जो पार्ट सर्किटचा आहे हा इथं चेंज होतो बेटा. इथं आता आपण या अगोदरच्या ॲप्लिकेशनमध्ये 2 वे की वापरलं होतं. 2 मार्ग असलेली की त्याला 2 वे की असं म्हणतो बेटा. आता इथं आपण 4 वे की घ्यायचं. 4 वे की. 4 वे की 4 मार्ग असलेली की त्याला 4 वे की म्हणायचं. 4 वे कीचं सिम्बॉल हा 1, त्याच्यानंतर त्याच्या समोर, नंतर इथं 1, हे 4 डॉट घ्यायचे. याला आपण म्हणतो 4 वे की. काय घेतलं आपण? हे 4 वे की. आता या 4 वे कीचा हा जो आहे इथं बेटा एक सेल आपण जनरली
2 सेल घेतो, त्या 2 सेलपैकी एक सेल जी असते ती कोणती असते? E1, याला आपण लॅक्लॅन सेल म्हणतो. E1 म्हणजे लॅक्लॅन सेल. आणि दुसरी सेल जी असेल ती डॅनियल सेल असते बेटा. आता ही डॅनियल सेल इथं घेतो मी आणि इथून एक असं घ्यायचं आणि इथं एक सेल काढायची, याचा पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह, राईट. इथून याला कनेक्शन नाही असा अर्थ होतो. हे सिम्बॉल जे दाखवलं ना मी तुम्हाला, परत मी एक्सप्लेन करतो. फिगर अगोदर काढा सोबत माझ्या. हे असं जे सिम्बॉल दाखवलेलं आहे इथं कनेक्ट नाही. हे इथून जे वायर आपण घेतो हे असं बेटा, ह्याला हे जोडलेलं नाही, कनेक्शन नाही असं सिम्बॉल होतो त्याचा अर्थ. हे इथं महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर एक रेजिस्टन्स बॉक्स घ्या, RB म्हणतो, आणि इथं एक गॅल्व्हनोमीटर, सेन्सिटिव्ह गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करायचं आणि मग इथं नल पॉईंट या ठिकाणी असेल किंवा ॲसिस्ट आणि अपोज पोझिशनला तुम्ही जर इथं असं घेतलात, हा N1 असेल आणि हा N2 असेल बेटा. नल पॉईंट या ठिकाणी पोटेन्शिओमीटर वायरवरती. आता ही 4 वे की जे असेल, थोडंसं मी इथं दाखवू का म्हणजे जास्त क्लिअर होईल. हां, आता हे हा एक मार्ग, हा दुसरा मार्ग, हा तिसरा मार्ग आणि हा चौथा मार्ग, याला 4 वे की. सर्किट डायग्राम तुम्ही काढा. सर्किट डायग्राम काढल्यानंतर याला जे 4 टिंब दिलेलं आहे याला म्हणायचं 4 वे की. इथं लिहू का मी? 4 वे की. दिसतंय ना? नाव त्याला दिलेलं आहे. 4 टिंब जे असेल ती 4 वे की असते. लॅबोरेटरीमध्ये केव्हा गेलात तर 4 वे की तुम्ही कशी असते ती पाहून घ्या बेटा. आणि मग ही सर्किट डायग्राम अशा पद्धतीनं, टू कम्पेअर द EMF ऑफ 2 सेल्स बाय युजिंग सम अँड डिफरन्स मेथड आर ॲसिस्ट अँड अपोज मेथड. आता बेटा इथं आपण 11thला लर्न केलेला आहे तो जो सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज आणि पॅरललमध्ये. मी तुम्हाला इथं सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज अँड इन पॅरलल दाखवतो. ही एक सेल असेल पॉझिटिव्ह, इथं घेतलं मी निगेटिव्ह, असं कनेक्ट केलं. आता परत दुसरी सेल मी घेतलं इथं बेटा, या सेलचं हे पॉझिटिव्ह असेल आणि इथं पुढे घेतलेलं निगेटिव्ह असेल आणि असं कनेक्ट केलात हे अशा पद्धतीनं. तर इथं पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, निगेटिव्ह. तर या सेलचा EMF E1 आणि या सेलचा EMF E2. तर हे 2 सेल, एका सेलचा पॉझिटिव्ह दुसऱ्या सेलला निगेटिव्ह कनेक्ट करत असाल तर सेलची बेरीज, सिरीजमध्ये 2 सेल कनेक्ट केलेले आहेत. कोणते 2 सेल सिरीजमध्ये कनेक्ट केले आहेत तिथं? हा पहिला सेल E1, दुसरा सेल E2 आहेत बेटा. हे 2 सेल एंड टू एंड जोडलेले असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सिरीज अरेंजमेंट. आता नंबर ऑफ सेल्स दे आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर फॉर्मिंग ए कंटिन्युअस चेन. द अरेंजमेंट ऑफ द सेल इज कॉल्ड ॲज सिरीज अरेंजमेंट. आता सिरीज अरेंजमेंटमध्ये ॲसिस्ट आणि अपोज केव्हा म्हणायचं? ॲसिस्ट आणि अपोज. ॲसिस्टचा अर्थ काय? सम. अपोजचा अर्थ काय? डिफरन्स. आता पहिल्या सेलचा EMF आणि दुसऱ्या सेलचा EMF इथं काय म्हणतो आपण? अशी अरेंजमेंट असेल तर याला म्हणतो बेटा आपण असिस्ट. ॲसिस्ट ऑर सम. सम म्हणजे बेरीज, ॲसिस्ट म्हणजे सुद्धा बेरीज. कसे झाले? एका सेलचा निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह. म्हणजेच काय झालं याचा अर्थ? विभिन्न पोल्स एकत्र जोडले असले पाहिजे एंड टू एंड. विभिन्न म्हणजे वेगळे. डिफरन्स ऑफ द सेल्स. पहिल्या सेलचा निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला जोडला, पहिल्या सेलचा निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला जोडला आणि
अरेंजमेंट चेनमध्ये असेल, एंड टू एंड कनेक्शन्स असतील, तर अशा अरेंजमेंटला सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज. व्हॉट इज द अरेंजमेंट ऑफ असिस्ट? Assist arrangement of a cell means different cells connected together in series or chain. That is, negative terminal of one cell is connected to the positive terminal of another cell. एका सेलचा निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह एंड टू एंड कनेक्शन असेल तर अशा अरेंजमेंट ऑफ सेलला आपण काय म्हणतो बेटा? सेल्स आर कनेक्टेड इन ॲसिस्ट और सम मेथड. आता दुसरं काय असेल? अपोज मेथड. मी इथं सांगतो तुम्हाला. आता या ठिकाणी आता दुसरी जी मेथड असेल, अपोज मेथड कशी असते बेटा? आता ही पहिली सेल पॉझिटिव्ह असलेली आणि दुसरी सेल इथं निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह, या सेलचा EMF E1. आता इथं मी घेणार आहे दुसरी सेल, मी निगेटिव्ह जोडलं इथं. काय म्हटलं मी? या सेलचा निगेटिव्ह आणि नेक्स्ट सेल हा निगेटिव्ह आणि इथं पॉझिटिव्ह, या सेलचा EMF E2 असेल तर याला आपण E1 मायनस E2. E1 मायनस E2 याला अपोज और डिफरन्स म्हणतं बेटा. अपोज और डिफरन्स. आता अपोज आणि डिफरन्स म्हणजे काय असेल? E1 ग्रेटर दॅन E2 असेल, इथं कंडिशन आहे. E1 ग्रेटर दॅन E2 असेल म्हणजे या सेलचा EMF या सेलच्या EMF पेक्षा मोठा असेल. E1 ग्रेटर दॅन E2 असेल तर ही अरेंजमेंट ऑफ सेल इज कॉल्ड ॲज डिफरन्स. व्हॉट इज द डिफरन्स ऑफ द सेल्स आर अपोज ऑफ द सेल्स when their unlike poles are connected together. Sorry, like poles, unlike नाही, like poles are connected. like म्हणजे सारखे, इथं unlike poles are connected म्हणलं, इथं unlike poles are connected or different poles, unlike pole or difference. आणि इथं काय असेल बेटा? लाईक पोल्स म्हणजे कोणते? एक सेलचं निगेटिव्ह असेल तर दुसऱ्याचं निगेटिव्ह एकत्र, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एकत्र जोडला असेल तर तशा अरेंजमेंट ऑफ द सेलला आपण काय म्हणतो? अपोज और डिफरन्स म्हणतो. तर हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हे समजण्यासाठी, म्हणून पहिल्यांदा हे क्लिअर केलं, नंतर पुढे आपण जाऊया. पुढचं फार सोपं आहे, तिथं काय अडचण नाही. हे क्लिअर झालं ना, परत एक वेळेस पहा. ॲसिस्ट म्हणजे काय आहे? ॲसिस्टचा अर्थ एका सेलचं निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला जोडणे. अशी जी अरेंजमेंट असेल त्याला आपण काय म्हणतो? ॲसिस्ट ऑर सम. आणि दोन सारख्या पोलचे टर्मिनल एकत्र जोडणे, एंड टू एंड, अशा अरेंजमेंटला आपण काय म्हणतो? डिफरन्स. म्हणजे अनलाईक पोल एकत्र असतील तर डिफरन्स किंवा अपोज, आणि लाईक इथं किती अनलाईक पोल असेल, अनलाईक पोल म्हणजे वेगळे, अनलाईक पोल म्हणजे वेगळे असतील तर सम, आणि लाईक पोल असेल, लाईक पोल्स असतील, सारखे पोल असतील तर डिफरन्स. म्हणजे ह्या दोन पॉझिटिव्ह घ्या किंवा निगेटिव्ह एकत्र घ्या, अशा टाईपच्या अरेंजमेंट ऑफ सेलला आपण काय म्हणतो? इथं अपोज किंवा डिफरन्स म्हणतो बेटा. आलं लक्षामध्ये? क्लिअर झालं हे? हां, आता पहा सर्किटमध्ये या सेलचा निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह. आता आपल्याला कुठं जोडायचं आहे की या सेलला आपल्याला ही की असं क्लोज केली ही अरेंजमेंट, आणि आपल्याला ही अरेंजमेंट अपोजिट, एका याच्यासमोरचं हे येतं, याच्यासमोरचं हे येतं. म्हणजे पहिल्यांदा गॅप जो असेल तो फर्स्ट आणि थर्ड गॅप क्लोज. वेन गॅप फर्स्ट अँड थर्ड केप्ट क्लोज. पहा बेटा, 4 वे कीचा
पहिला आणि तिसरा गॅप आपण जोडलेला आहे. पहिला आणि तिसरा म्हणजे इथं की ठेवली हे जोडलं, इथं की ठेवली हे जोडलं. त्यानंतर या सेलचा निगेटिव्ह इथून असा जोडला आहे पॉझिटिव्हला, म्हणजे ही अरेंजमेंट आली का नाही. ह्या सेलचा निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला. मग ही अरेंजमेंट काय झाली, हे दोन सेल्स कसे कनेक्ट झाले, सिरीजमध्ये. पण कसे झाले, या पद्धतीनं असिस्ट. देन ड्रॉ सुटेबल रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. एक साधारणतः 20 ओम रेजिस्टन्स काढून फिक्स ठेवून टाका तुम्ही. देन टच द जॉकी टू द पॉइंट ए. गॅल्व्हनोमीटर शो वन साइड डिफ्लेक्शन and to the point B the galvanometer shows opposite deflection. Your connections are correct and this instrument potentiometer is ready for taking the reading. Obviously this key is close. ही की क्लोज करून ठेवा बेटा. पहिल्यांदा ॲक्युम्युलेटर ज्या सर्किटमध्ये आहे ती की क्लोज करा, रिओस्टेटची पोझिशन ॲडजस्ट करून ठेवा आणि गॅप पहिला आणि तिसरा क्लोज करा. टच द जॉकी टू द पॉइंट ए. त्यानंतर जॉकी ए पॉइंटला टच करा. गॅल्व्हनोमीटर एका साईडला डिफ्लेक्शन येईल. नंतर जॉकी बी पॉइंटला टच करा. गॅल्व्हनोमीटर अदर साईडला डिफ्लेक्शन. नाउ युअर कनेक्शन्स आर करेक्ट अँड युअर instrument is ready for taking the reading. This potentiometer is ready for taking the reading. आता पहा बेटा. Then touch the jockey at different positions on the potentiometer wire. या वायरवरती असं टच करत जायचं जॉकी वेगवेगळ्या पॉईंटवरती. एका पर्टिक्युलर पॉईंट N1ला काय होईल, गॅल्व्हनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन. तर इथं गॅल्व्हनोमीटर जे असेल ते नल डिफ्लेक्शन दाखवेल. बेटर वे बेटा इथं E1 प्लस E2 असल्यामुळे ह्याला 1 म्हणतो आणि याला मी 2 म्हणतो. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, टच करत जा असं, कारण बेरीज जी जास्त असते त्याचे बॅलेन्सिंग लेंथ जी येणार ती L1 ग्रेटर येणार. अगदी या पॉईंटपासून मेजर केलेली लेंथ इथपर्यंत. म्हणजे टच करायचं जॉकी डिफरंट पोझिशनला. नाऊ टच द जॉकी ॲट डिफरंट पोझिशन्स ऑन द potentiometer wire till the null point is observed. म्हणजे नल पॉईंट म्हणजे गॅल्व्हनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवेल. अशा पद्धतीने या वायरवरती जॉकी टच करत जायचं आणि जॉकी टच करत गेल्यानंतर एका पर्टिक्युलर लोकेशनला पोझिशनला गॅल्व्हनोमीटर काय करतो, नल डिफ्लेक्शन दाखवतो. सांगा बरं बेटा, मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे वाय द गॅल्व्हनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन. म्हणजे इथलं पोटेन्शियल या पॉईंटचं आणि या पॉईंटचं पोटेन्शियल सारखं आहे. म्हणजे या वायरमधून करंट फ्लो होत नाही आणि वेन नो करंट फ्लोज थ्रू दिस वायर देन वॉट एव्हर द पोटेन्शियल अक्रॉस दिस वायर इज बॅलेन्स्ड विथ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द बॅलेन्सिंग लेंथ L1. आता ही बॅलेन्सिंग लेंथ L1 आपण नोट केलेली आहे. परत मी काय सांगतो लक्षात ठेवा. वी क्लोज द गॅप फर्स्ट अँड थर्ड. ड्रॉ द सुटेबल रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स अँड टच द जॉकी टू द पॉइंट ए. गॅल्व्हनोमीटर शो वन साइड डिफ्लेक्शन. टू द पॉइंट बी द गॅल्व्हनोमीटर shows opposite deflection. Now your connections are correct and your instrument is ready for taking the reading. Now touch the jockey at different positions on the wire. Touch the jockey at different positions on the potentiometer wire till the null point is obtained. म्हणजे जोपर्यंत एक पर्टिक्युलर पॉईंट इथं N1 आलेला आहे, या N1 पॉईंटला जॉकी टच केलं तर गॅल्व्हनोमीटर कुठलंच डिफ्लेक्शन दाखवत नाही. द गॅल्व्हनोमीटर डझंट शो एनी डिफ्लेक्शन. दिस मीन्स दॅट द पोटेन्शियल सम ऑफ द पोटेन्शियल ऑफ सेल E1 अँड E2. वाय सम? पहा बेटा, याचं निगेटिव्ह आणि याच्या पॉझिटिव्हला जोडलं ना रे असं, म्हणून ह्याची बेरीज झाली. त्या E1 आणि E2 या दोन सेलचं EMFची बेरीज कशाशी बॅलेन्स होते? पोटेन्शियल अक्रॉस द बॅलेन्सिंग लेंथ L1.
आणि L1 बॅलेन्सिंग लेंथ आपण रेकॉर्ड केलेली आहे. कुठून? ए पॉईंटपासून इथपर्यंतची लेंथ असेल ती L1 रेकॉर्ड केलेली आहे, नोट केलेली आहे. आणि मग काय येतं तर E1 प्लस E2 या दोन सेलचं EMF इज इक्वल टू पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस आय रो, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतो आय रो इंटू बॅलेन्सिंग लेंथ L1. E1 प्लस E2चा जे पोटेन्शियल दोघांची बेरीज केलेलं आहे ते कशाच्या अक्रॉस? आय रो L1. तर आय रो L1 म्हणजे पोटेन्शियल अक्रॉस द लेंथ L1 सेंटीमीटर. सो दॅट गॅल्व्हनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन मीन्स ओपन टर्मिनल आउटपुट इज मेजर्ड ॲज EMF ऑफ सेल. ही फर्स्ट रीडिंग घेतली. हे फर्स्ट इक्वेशन तुमच्या लक्षात आलं. नाव आता पहा बेटा, हा गॅप जो असेल हा ओपन करा, हे दोन की काढा, ओपन करा आणि इकडे जोडा. आता हा गॅप जो असेल कोणता? 2 आणि 4 क्लोज करा. कोणता गॅप? 2 आणि 4 क्लोज करा. 9 ओपन, इथे लिहितो 9 ओपन 1 and 3 and close 2 and 4 गॅप. लक्षात आलं का? पहा फिगरकडे पहा. 1 आणि हा जो होता इथं आपण घेतलेला हा 1 आणि इथला गॅप जो होता हा 1 आणि इथला गॅप 3 होता बेटा. हे 1 आणि 3ला ओपन केलं, तिथल्या की काढल्या आणि क्लोज कुठं केलं? 2 आणि 4ला केलं. काय झालं पहा बरं, या सेलचा निगेटिव्ह इथून जोडला गेला. असं हे असं इथं निगेटिव्हला जोडलं इथं आणि मग परत याचं कनेक्शन इकडे असं चाललं. म्हणजे कोणती मेथड झाली? अपोज मेथड झाली. म्हणजे या सेलचा निगेटिव्ह या सेलच्या निगेटिव्हला जोडला 2 आणि 4 गॅप क्लोज केल्यामुळे. आणि मग अशा वेळेस काय होतं बेटा, तर इथं E1 मायनस E2 असतं. पहा आता परत एक वेळेस सांगतो, लक्षात ठेवा. वेन गॅप 2 and 4 क्लोज and 1 and 3 open and touch the jockey to the point A and to the point B, the galvanometer shows opposite deflection. To the point B, the galvanometer shows opposite deflection. Then touch the jockey at different positions on the potentiometer wire till the null point is obtained. आता पहा बेटा, इथून इथपर्यंत L2 लेंथ आहे. काय सांगितलं मी तुम्हाला? हे असं की 2 आणि 4 गॅप क्लोज करा. ए पॉईंटला जॉकी टच करा, वन साइड डिफ्लेक्शन. बी पॉईंटला टच करा, अपोजिट साइड डिफ्लेक्शन. देन टच द जॉकी डिफरंट पॉईंट्स ऑन द मीटर ब्रिज वायर. मीटर ब्रिज वायरवर ते वेगवेगळ्या पोझिशनला जॉकी टच करायचं. कशा पद्धतीने टच करायचं की देर इज नो डिफ्लेक्शन इन द गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरमध्ये कुठलंच डिफ्लेक्शन ऑब्झर्व व्हायला नको. म्हणजे गॅल्व्हनोमीटर नो डिफ्लेक्शन म्हणजे कुठलं डिफ्लेक्शन दाखवत नसेल तर तो पॉईंट नोट करा. आणि इथं तुम्हाला दिसत आहे हा पॉईंट N2 आहे बेटा. कोणता आहे तो? N2 पॉईंट आहे. आणि या N2 पॉईंटपासून ए पॉईंटपर्यंतची लेंथ मेजर करायची. आता लेंथ इथं स्केल असते, मीटर स्केल. पहिला मीटर कंप्लीट झाला, दुसरा इथं झाला, तिसरा मीटर इथं नाही झाला. जेवढी लेंथ असेल तेवढी. आपण इथं रेकॉर्ड केलेली लेंथ किती आहे? L2 सेंटीमीटर. आता L2 सेंटीमीटर लेंथ रेकॉर्ड केलेली असेल तर ही मेथड कोणती झाली? अपोज मेथड, डिफरन्स मेथड. म्हणजे E1 मायनस E2 इज इक्वल टू आय रो L2. आलं का बेटा? E1 मायनस E2 इज इक्वल टू आय रो L2. म्हणजे या सेलच्या डिफरन्समधलं जे पोटेन्शियल असेल ते पोटेन्शियल कशाशी बॅलन्स झालेलं आहे? पोटेन्शियल अक्रॉस द लेंथ L2 असेल. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणतो बेटा. याला आपण इक्वेशन नंबर 2. आता या दोन इक्वेशनचा रेशो घ्या. चला काढावर काय येतं?
Now taking the ratio of these two equations, E1 plus E2 divided by E1 minus E2 is equal to I rho L1 divided by I rho L2. I rho gets cancelled and that is L1 by L2. That is equal to L1 by L2. That is equal to L1 by L2. आणि मग याला आपण जे कंपॅरिझन करायचं आहे बेटा इथं, तर ते काय आलं, E1 प्लस E2 डिवाइड बाय E1 मायनस E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 हे आलं होतं. याला दोन पद्धतीनं करता येतात. मला वाटतं ही सोपी होईल. E1 प्लस E2 इंटू L2 इज इक्वल टू E1 मायनस E2 इंटू L1. चला बेटा, E1 L2 प्लस E2 L2 इज इक्वल टू E1 L1 मायनस E2 L1. एकत्र टर्म घ्या E1च्या. हे किती आलं, E1 कॉमन काढलं, L2 मायनस L1 इज इक्वल टू मायनस E2 कॉमन काढतो बेटा मी, इथं येईल L1 मायनस L2. आता पहा, E1 बाय E2 इज इक्वल टू मायनस इथं L1 L2 डिवाइड बाय L2 मायनस L1. आता इथून मायनस कॉमन काढला तर हे मायनस हे प्लस होईल आणि मग L1 मायनस L2 डिवायडेड बाय L1 प्लस L2. आलं का लक्षामध्ये? यामध्ये इथं जे आपण काय घेतलं, E1 कॉमन काढलं, E1 कॉमन काढलं, मग इकडचं मायनस आलं ना L1 मध्ये आणि इथून मायनस E2 कॉमन काढलं बेटा. तर हे मायनस कॉमन काढल्यामुळे इथं L1 आणि इकडे आल्यानंतर ही इकडे मायनस 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 इथं प्लस. म्हणजेच काय आलं सांगा मला आता, E1 बाय E2 इज इक्वल टू E1 बाय E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवायडेड बाय L2 मायनस L1, L2 मायनस L1. हे अशा पद्धतीनं. म्हणजेच काय आलं, परत पहा, स्वतंत्र सॉल्व करा तुम्ही. तर परत एक वेळेस पहा, इथं यामध्ये काय येतं चेक करा, कन्फ्युजन नको. E1 प्लस E2 हे सॉल्व करून घेतलं, हेही सॉल्व करा. आता बेटा E1 इथं आहे आणि इथं E1 आहे, एका साईडला घ्या. तर काय येतं, E1 कॉमन काढलं, हे L2 आणि इकडे आल्यानंतर मायनस L1, राईट. आता परत या साईडला जे असेल मायनस कॉमन काढत नाही सुरुवातला. E2 आपण जर घेतलं कॉमन तर हे इथं मायनस येईल, बरोबर आहे, हे मायनस. आणि इकडून E2चं आलेलं हे इकडे परत मायनस L2 येतं. आलं का लक्षामध्ये? हे E2 कॉमन काढलं, हे इकडे आल्यानंतर परत मायनस आहे. आता दोन्ही मायनस असल्यामुळे नेक्स्ट स्टेपला तुम्ही हे मायनस घ्या, हे दोन्ही प्लस होईल. तर बेटा E1 बाय E1 बाय E2 म्हणजे हे इकडे ट्रान्सफर करा आणि तुम्हाला L1 प्लस L2 डिवायडेड बाय L2 मायनस L1. आता हे निगेटिव्ह असल्यामुळे हे मायनस येतं, मग इथून कॉमन काढा मायनस L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2. इथून मायनस कॉमन काढलं, हे मायनस प्लस होऊन जाईल. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला काय, E1 बाय E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2. हा एक सिंपल फॉर्म्युला जो असेल तर हा सिंपल फॉर्म्युला तुम्हाला इथं आलेला आहे. आणि या फॉर्म्युल्याच्या साह्यानं तुम्हाला EMF ऑफ सेल कंपॅरिझन करता येतं बाय यूजिंग सम अँड डिफरन्स मेथड. बाय यूजिंग सम अँड डिफरन्स मेथड वी कॅल्क्युलेट द EMF ऑफ टू सेल्स. We calculate the EMF of two cells.
तर दिलेल्या 2 सेलचा EMF आपल्याला इथं कंपेअर करता येऊ शकतो अँड सो दॅट इज द मेथड वी यूज हिअर. चला बेटा, ही मेथड आपण इथं यूज केलेली आहे.